सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? माझा माईक थोडासा खराब झालेला आहे. त्यामुळं आज मी डायरेक्ट मोबाईलवरतीच व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बरेच दिवस झालं आमच्या घराचं बांधकाम चालू आहे आणि आज त्या बांधकामामधलाच एक भाग म्हणजे इथं सध्या तुम्ही जे पाहत आहात ते आहे आमच्या घराचं मेन गेट. आणि या मेन गेटचं डिझाईन बघा, अशा प्रकारचं आम्ही निवडलेलं आहे. तुम्हाला इथे नक्कीच आवडेल. आणि इथं जो मोकळा स्पेस तुम्हाला दिसतो ना गेटमध्येच बघा, हा म्हणजे आपला विंडोसारखा, तो काही म्हणजे आत बाहेर करायचा असा स्पेस नाही आहे. तर तीसुद्धा एक डिझाईन आहे जी प्लायवूड कलरमधली आहे. ती तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. मी सकाळी दरवाजा लावल्यापासून ते मी येईपर्यंत हे अशा दोघी झोपलेल्या असतात. इथून त्या जागा सोडत नाहीत आणि आता आल्यानंतर त्यांची सकाळ सुरू होते. हे बघा, ही काय अजून झोप आहे त्यांची. दिवसभर झोपा काढतात आणि रात्रभर जागे असतात. हे झोपून उठलेले आहेत आणि अजून आळस गेलेले. हे गेटचं जे जोडणीचं काम आहे ना, ते आम्ही इथंच कामगार बोलवून जागेवर करत आहोत. म्हणजे असं काही तयार पूर्ण गेट आणलं आहे आणि लावलं आहे, अडकवलं आहे असं नाही. तर हे गेटसुद्धा व्यवस्थित आणि अगदी म्हणजे काय म्हणतो आपण, बंदिस्त, त्याचबरोबर अगदी मजबूत होण्यासाठी आम्ही अशा प्रकारे त्याची जोडणी व्यवस्थितच करून घेत आहोत. आणि इथं जो कलर आहे ना, हा जो तुम्हाला दिसतो, जो चॉकलेटी कलरमध्ये आहे पूर्ण गेटचा जो कलर, तो कलरसुद्धा पुन्हा चेंज होणार आहे. म्हणजे ह्याच्यावर पण दुसरा एक कलर येणार आहे. पण तोपर्यंत हा असा कलर अगोदर त्यांनी मारून घेतलेला आहे. हे असं गेट आणि ह्या कंपाऊंडच्या भिंती बघा, किती प्रशस्त असं हे गेट आणि कंपाऊंड आपल्याला दिसत आहे. आणि याचा पूर्ण कलर झाल्यानंतर तर खूप छान हे कंपाऊंड आणि गेट आपल्याला दिसून येईल. हे काम चालू असतानाच गडबडीत गडबड म्हणूया, आमचे लाईट्समनसुद्धा आलेले होते. कारण कंपाऊंडवरती ना, जिथं जिथं तुम्हाला पिलर दिसतात ना, तिथं लाईट लावलेले आहेत. हे बघा, हे गेट सरकावून बघत आहेत की ते कसं व्यवस्थित सरकतं का. कारण त्याच्या खाली ना जी लोखंडी पाईप आहे, त्याला गेटची चाकं त्या पाईपवरून इकडून तिकडं व्यवस्थित जातात की नाही, हे सुद्धा त्यांनी व्यवस्थित बघून अगदी ओके असं गेट तयार केलेलं आहे. दुपारपासून ही लोकं इथं काम करत होती आणि आता संध्याकाळ झालेली आहे, तरी पण त्यांचं काम चालूच आहे. हे काम चालू असताना ते तहान भूक विसरून हे आपलं काम करत असतात. याचंही मला तेवढंच कौतुक वाटतं. आणि इथं तुम्हाला मी दाखवते बघा, ही शिडी लावलेली आहे. कारण याच्यावरती ना लाईट्समन गेलेले आहेत, लाईट लावायच्या राहिलेल्या होत्या, त्यामुळं आता झालेलं आहे. पूर्ण गेटच्या दरवाजाचं काम पूर्ण झालेलं आहे. गेटचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि इथं गिलावा करायचं चालू आहे. कारण जी खालून लोखंडी पाईप ठेवलेली आहे ना गेट सरकवण्यासाठी, तर ती व्यवस्थित बसावी म्हणून इथं काय करायला लागलेले आहेत, गिलावा करायला लागलेले आहेत. रात्रीचे 7 वाजून गेलेले आहेत, पण हे काम चालूच आहे. तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल माझ्या व्हिडिओमध्ये की बराच वेळ झालं तर कामगार आणि आमच्या घरातलेसुद्धा असे काम करताना दिसतात. झालं, गेटचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता पुढचं काम चालू होतं बघा. तर काय काम आहे हे, तर इथं जी जमीन होती ना, म्हणजे आमच्या घरासमोरची, की ज्यामध्ये ब्लॉक बसवलेले होते, ते सगळे ब्लॉक, पेविंग ब्लॉक
इथले काढलेले आहेत आणि ही जमीन काय केलेली आहे, उकडून घेतलेली आहे, म्हणजे उखडलेली आहे. ब्लॉक काढल्यानंतर काय झालेलं आहे, ती जमीन आता मोकळी तुम्हाला इथं दिसत आहे. अहो काय, हे इथं मी दाखवते तुम्हाला. शेतात आम्ही हे असे पेविंग ब्लॉक्स ठेवलेले आहेत. हे ब्लॉक सगळे तिथले आम्ही काढून इथं ठेवलेले आहेत. कारण का तर आता जी इमारत झालेली आहे ना, त्याला हे ब्लॉक खाली लावल्यानंतर ते सूट होत नाही आहेत. म्हणजे अगोदरच लावलेले आहेत, पण ते थोडेसं कसं झालेलं आहे, बांधकाम वगैरे असल्यामुळं खराब झाले आहेत. आणि इथे जे झाड दिसतं ना, काय सांगू तुम्हाला, हे मोगऱ्याचं झाड आहे की ज्या झाडावरती माझा खूप जीव होता. पण हे बांधकाम सुरू असल्यामुळे ते झाडसुद्धा मला काढावं लागलं. खूप झाडं होती इथं, पण ती सगळी फुलांची झाडं हे बांधकाम चालू असताना मला काढायला लागलेली आहेत. काही हरकत नाही, आपण नवीन इथं झाडं लावणार आहोत. हे बघा, आता ही जमीन ना काय करायची आहे माहिती आहे का, की त्यांच्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते, ही धुमसून घ्यायची आहे. कारण याच्यावरती आपल्याला नवीन वेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स बसवायचे आहेत आणि त्यासाठी ही जमीन व्यवस्थित करून घेतली जात आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता ही जमीन धुमसण्याचे काम सुरू केलेलं आहे. या मशनीद्वारे सगळी जमीन अशी कठीण करून घ्यायची आहे आणि त्यासाठी इथं बघा मशीनचं ह्या काम चालू आहे. तुम्हाला खरं सांगते की ही जी मशीन आहे ना, ही खूप जड आहे आणि तिला खूप चलाकीनं चालवावं लागतं. थोडी जरी ना ती इकडे झाली, म्हणजे भिंतीकडे जरा जास्त गेली किंवा पिलरकडे गेली ना, ती पिलरसुद्धा काय करेल माहिती आहे का, थोडंसं पाडून टाकेल किंवा त्यालासुद्धा ती पिलरलासुद्धा दुखापत करेल. अशी ही मशीन इतकी जड आहे. आणि ही ज्या म्हणतात ना की ज्याचं काम त्यानंच करावं, की ज्याची त्यालाच जमते. कारण का तर मी सांगते तुम्हाला, हे काम चालू असताना थोडंसं एका पिलरला ही मिशन टच झालेली होती, तर तिथंसुद्धा ना तिथला भाग थोडा निघाला या मशीनच्या त्या चाकांनी. इतकं याला ताकद आहे. आणि इतकी ही जमीन ना परत इतकी अशी घट्ट होते ना, की आपल्याला वाटत नाही की एवढी कशी ही घट्ट झालेली आहे. तर ही धुमसण्याची मशीन खूपच उपयोगी वाटते बघा. ब्लॉक बसवायच्या अगोदर हे आपल्याला असं काम करून घ्यावं लागतं. आणि मलाही हे मशीन आणल्यावर माहीत झालेलं आहे की अशा प्रकारे हे जमीन धुमसतात. हे बघा, आता बऱ्यापैकी ना ही जमीन अशी धुमसून झालेली आपल्याला दिसत आहे. 1-2 हात त्यांनी घेतलेले आहेत आणि नंतरसुद्धा याच्यावरून काय करायचं आहे, त्यांना 1-2 हात म्हणजे 1-2दा ही मिशन काय करायची आहे, फिरवायची आहे. हे जमिनीचं असं धुमसण्याचं काम हे बघा, इथं तुम्ही बघू शकता पूर्ण होत आलेलं आहे. हे खालचा टप्पा झालेला आहे पूर्ण. आता कारण इथं आम्ही एक खालची स्टेप करणार आहोत. आम्हाला घरापुढे ना 3 स्टेप करायचे आहेत. एक गार्डनसाठी, दुसरी पोर्चसाठी म्हणजे गाड्या वगैरे लावण्यासाठी तिथं आम्हाला दुसरा टप्पा करायचा आहे. आणि ही आता मिशन दुसऱ्या टप्प्यामध्ये घरासमोरच्या आणलेली आहे. बघा, हा थोडासा जो टप्पा आहे ना, तो वरचा टप्पा आहे आणि मगापासून जे काम चालू होतं तो खालचा टप्पा आहे, की ज्याच्यासमोर आमचं पूर्ण म्हणजे घराचा पुढचा पोर्च येतो. आणि इथं ना, इथं पाठीमागं गोट्या वगैरे आहेत, तो आता काढायचा आहे आणि तिथं गाड्यांसाठी वगैरे गाड्या थांबवण्यासाठी वगैरे आम्हाला पोर्च करायचं आहे. आणि इकडं बघा जमीन आमची ही समोरची, की जिच्यामध्ये लावलेला आहे ताग. किती सुंदर दिसतो ना हा ताग. अजून इकडचं आता दुसऱ्या टप्प्याचं काम हे बघा चालू केलेलंच आहे. आणि जमीन बऱ्यापैकी आता धुमसून होत चाललेली आहे. हे लक्षात येतं आपल्या, कारण पहिला जो उकडलेला भाग होता ना, तो बऱ्याच प्रमाणात आता कठीण झालेला आहे. खरंच तुम्हाला सांगायचं म्हणजे की नाही, बांधकामाचं कुठलंही काम असू द्या, ते खूप सावधगिरीनं आणि तेवढ्याच कार्यक्षमतेनं पूर्ण करावं लागतं. प्रत्येक वेळी ताकद आणि बुद्धी यांचा मेळ हा घालावाच लागतो, त्याशिवाय हे कुठलंच काम होऊ शकत नाही. हे बघा, हे अशा आता दुसऱ्या टप्प्यातले घरासमोरचा जो दुसरा टप्पा होता ना, तो धुमसून घ्यायचा काम
होत आलेलं आहे आता म्हणूया. आता आणखीन थोडा वेळ लागेल. हे बघा कसं गोल गोल फिरवून ते जमीन घट्ट करते. ह्याला खूप ताकद आहे, कारण ना ह्याला दोरी लावून ते ओढायला लागले, त्यांना पण खूप ताकद आहे. आणि ते चालू पण लाईटवरती आहे. आता हे कसे बसतील, मग थोडंसं आपलाही सहभाग पाहिजे, म्हणून हे सुद्धा आता या मशीनला पाठीमाग ढकलण्यासाठी आले आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे अवश्य कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.